जिल्हा बँकेने 14 कोटी नव्हे तर 2 टप्प्यात 5 कोटी रुपये दिले। 29 एप्रिल नंतर जयंत पाटील यांच्या टीकेला उत्तर देणार दत्तात्रय मसुरकर यांचा इशारा। पार्थ पवार आमचे उमेदवार आहेत, त्यामुळे घरात लग्न असताना जशी जबाबदारी असते तशीच जबाबदारी आपल्यावर असल्याने शेकापचे नेते आमदार जयंत पाटील यांनी आपल्यावर केलेल्या टीकेला 29 एप्रिल नंतर समर्पक उत्तर देण्याचे सुतोवाच करतानाच खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाला जिल्हा बँकेने 14 कोटी नव्हे तर 2 टप्प्यात 5 कोटी रुपये दिल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रय मसुरकर यांनी केलाय। आमच्या घरातच लग्न आहे, पार्थ पवार हे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत, त्यामुळे गोष्ट तुटेपर्यंत ताणण्याऐवजी जबाबदारी असल्याने वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न आज करत असून 29 एप्रिल नंतर सविस्तर बोलू असे दत्तात्रय मसुरकर यांनी म्हटले आहे। आमच्या घरात लग्न आहे आणि आपण जबाबदारीने बोलावं लागेल, मग ही गोष्ट जास्त ताणण्यात माझ्या दृष्टीने योग्य नाही, पण वस्तुस्थितीही कळाली पाहिजे म्हणून आकडेवारी दिली। त्यामुळे दादांना विचारलं की दादा हे असं आहे, त्यांच्या कानावर सगळं होतं आहे, त्यांनी सांगितलं ठीक आहे, मग ह्या वस्तुस्थितीपुरतं बोला, बाकी सगळं माझ्या उपस्थितीत मी 29 नंतर खुलासा करेन। त्यामुळे त्यांच्या मदतीचे आम्हाला जरुरी आहे, म्हणून इथून पुढे ही चर्चा होणार नाही। कोण खरं कोण खोटं काय काहीही मला बोलायचं नाही आहे, हे सगळ्या नो कॉमेंट्स, ही सगळी चर्चा 29 एप्रिल नंतर। राष्ट्रवादीचे सरचिटणीस दत्तात्रय मसुरकर यांनी खोपोलीत पत्रकार परिषद घेऊन खुलासा केल्याने शेकापचे नेते आमदार जयंत पाटील कर्जत येथे झालेल्या सभेत नेमके काय म्हणाले तेही पाहूयात। शेकापचे नेते जयंत पाटील यांनी आपल्यावर टीका केली असली तरी शेकापच्या मदतीची पार्थ पवार यांना गरज असून संयुक्तपणे पार्थ पवारांच्या विजयासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही मसुरकर म्हणाले। ॲलिगेशन्स नाही करू शकत, आम्हाला आता संयुक्तपणे पार्थ पवारांना निवडून आणायचं एवढं माहिती। जिल्हा बँकेने डिसेंबर 2010 मध्ये 3 कोटी आणि जून 2017 मध्ये 2 कोटी रुपये दिले होते। 11% व्याजाने संस्थेने 3 कोटी 5 लाख रुपये व्याज भरले असून 3 कोटी कर्ज शिल्लक असताना 14 कोटी रुपये दिल्याचे आमदार जयंत पाटील सांगत असतील तर ते चुकीचे असून 29 एप्रिल नंतर समर्पक शब्दात आपल्यावर झालेल्या टीकेला उत्तर देऊ असे मसुरकर यांनी म्हटले आहे। त्याचं समर्पक योग्य माझ्या दृष्टीने असेल ते उत्तर मी 29 नंतर देईन, पण त्याचबरोबर आत्ता म्हणजे असं झालं ना, येणाऱ्या 31 आली परवावर 31/3/19 पर्यंत 31/3/19 पर्यंत जवळजवळ 3 कोटी आणि 5 लाख रुपये हे आपण व्याज दिलेलं आहे। म्हणजे जून 17ला 2 कोटी रुपये परत दिले, अधिक आजच्या 31 मार्चला उद्या येणाऱ्या 31 मार्चपर्यंतचं कॅल्क्युलेशन जर अंदाजे केलं, ठीक आहे आकडा मागे पुढे होईल थोडा, तर 3 कोटी आणि 5 लाख रुपये व्याज संस्थेने दिलेलं आहे। मग आता रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं कर्ज किती आहे संस्थेवरती? फक्त 3 कोटी रुपये आहे। ही वस्तुस्थिती माहिती व्हावी हा महत्त्वाचा खुलासा याच्यामध्ये आहे। 5 कोटी रुपये देताना 2 टप्प्यामध्ये घेतले। डिसेंबर 10ला आपण
3 कोटी रुपये घेतले, फेब्रुवारी 14ला 2 कोटी रुपये घेतले, असे 5 कोटी झाले. पण लगेच आपण जून 17ला त्याचे 2 कोटी रुपये परत दिले आणि 31/3/79 म्हणजे आत्ता येणाऱ्या 31 मार्चपर्यंत संभाव्य जे काय आपण त्याच्यामध्ये व्याज धरलं गेलं, आधी दिलेलं ना, आता हे धरलेलं घेतलं, तर जवळजवळ 3,05,00,000 रुपये व्याज हे संस्थेने बँकेला परत दिलेलं आहे. आता ही आकडेमोड 1-2-4 लाखांनी कमी जास्त होईल. पण मला एक प्रश्न काय पडला नाही, जे असा प्रश्न राहून येतो की ह्या गोष्टीला बरेच दिवस झाले आणि सातत्यानं आम्ही त्या बाबतीत त्यांचे आभारी मानलेले आहेत. कर्जत येथे आमदार जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस दत्तात्रय मसुरकर यांच्यावर टीका केली होती. संवाद मराठी लाईव्हने सर्वप्रथम हे वृत्त प्रसारित केल्यानंतर मसुरकर समर्थक आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली होती. त्या पार्श्वभूमीवर मसुरकर यांनी आपली बाजू मांडली असली तरी 29 तारखेला मसुरकर जयंत पाटील यांचा समाचार घेतात का याची उत्सुकता मात्र लागून राहिली आहे. ब्युरो रिपोर्टसह प्रवीण जाधव, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.